न्यूज लाईव्ह चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण या विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना प्रथमतः आपला गेवराई तालुक्यातील जनतेला अल्प परिचय द्यावा अशी विनंती आपल्याला. नमस्कार, मी प्रियंका शिवप्रसाद खेडकर, सरपंच चकलांबा. माझे सासरे भगवानराव तात्या खेडकर हे पण 12 वर्ष टर्म जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत. तसेच बाळासाहेब आंबेडकर व माननीय बाळासाहेब आंबेडकर व माननीय हाकेसाहेब, माननीय नवनाथ आबा वाघमारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी ओबीसीचा लढा लढलेली आहे व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी विधानसभा ही लढत आहे. वंचित बहुजन आघाडीमधून विधानसभा लढत आहे. आपण ही निवडणूक गेवराईची विधानसभा निवडणूक लढवत असताना जनतेसमोर ज्यावेळेस जातात तर आपला पक्षाचा आणि आपला अजेंडा या काय राहील विधानसभेच्या निवडणुकीत? सर्वप्रथम अजेंडा म्हणजे जे माझ्या शेतकरी बांधवाशी जो होणारा पंचायत समितीमार्फत जो होणारी लूट आहे त्या लुटीचा मी आवाज उठवणार आहे. ती भ्रष्टाचार मुक्त करणार आहे. तसेच त्यांना 70 वर्ष ज्या गोष्टींसाठी ते वंचित राहिले, जसं की पाण्याचे प्रश्न असतील, लाईटचे प्रश्न असतील किंवा आरोग्याचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, भरपूर गोष्टींपासून ते वंचित राहिले, त्या सर्व गोष्टी त्यांच्यापर्यंत माझ्यामार्फत मी त्यांना पोहोच करेन. तसंच गावतळ्यापर्यंत त्यांचे आपले रॅशनचे प्रश्न असतील, त्यांचे रॅशन दुकानांमध्ये त्यांचे ॲप्रुव्हल भेटत नाहीत लवकर. तसंच आधार म्हणजे आपलं त्यांचे बाळ योजना जे आहेत, त्यांच्या बाळक आश्रमच्या योजना ज्या आहेत त्यासुद्धा त्यांच्या होत नाहीत. कोणतेही कामं लवकर पंचायत समितीमार्फत केल्या जात नाहीत. आपण निवडणुकीत सामोरं जात असताना आपल्या पक्षाचा वचननामा गेवराई तालुक्याच्या जनतेसाठी जाहीर केलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 15 ते 20 मुद्दे आपण जाहीरनाम्यामध्ये केले, परंतु त्यामधील प्रमुख मुद्दे आपणास कोणते वाटते तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने? प्रमुख मुद्दे हे विकासाचा राहतो. जसं विकास म्हटलं तर तुम्ही पाहिलं असं 70 वर्ष एका घराणेशाहीकडे होती. घराणेशाहीकडेच एक सत्ता होती, पण त्यांनी आम्हाला सगळ्या गेवराई तालुक्याला आम्हाला वंचित, शोषित, अल्पसंख्याक, शोषित लोकांना आम्हाला वंचित ठेवलं. प्रत्येक योजनेपासून म्हणा किंवा आमच्या हक्काच्या योजना ज्या आहेत त्यासुद्धा आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत. गावतांड्यापर्यंत रस्ते नाही आहेत, लाईटचे नाही, पाण्याची योजना नाही आहे. त्यानंतर भ्रष्टाचार भरपूर आहे. भ्रष्टाचारापर्यंत कुणीही आवाज उठवत नाही, त्यांना का माहीत नाही असं काही नाही आहे. पण प्रत्येक गोष्ट ही आम्हाला शोषण केल्या जाते आमच्या. त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था झाली असतील, पाणी प्रश्न हा जलयोजना झाल्या नाहीत असं नाही आहे, 2-2, 3-3 वेळेस झाले. रस्त्याचे पण तेच हाल आहे. तर मी 6 महिन्यापासून समजा एक दौऱ्यावर समजा एक जनसंवाद म्हणून फिरते आहे, तेव्हा लक्षात येतं की आपल्या तालुका हा प्रत्येक गोष्टीपासून किती वंचित आहे. रस्त्यात खड्डेत की खड्ड्यात रस्ते ही गोष्टसुद्धा मला म्हणायला हे होते. तुम्ही सुद्धा पाहू शकता माझी म्हणजे रस्ता पूर्ण गाव तांड्यांपर्यंत जो एकही रस्ता नाही, शाळेत मुलांना यायला जमत नाही. पावसाळ्यात अक्षरशः त्यांना एखाद्या डिलेवरीला जर एखादी लेडीज जायचं म्हटलं तर तिला दवाखान्यापर्यंत सुद्धा ती जाऊ शकत नाही. रस्त्याचे एवढे वाईट हाल येतं. त्याच्यानंतर पाणीसुद्धा शुद्ध शुद्ध नाही आहे. हे जर आमचे प्रस्थापित नेते 70 वर्षात फक्त पाणी, रस्ता, लाईट ह्याच गोष्टी पुरवू शकले नाहीत आम्हाला, जनसामान्यांना आम्हाला 3च गोष्टी पुरवू शकल्या नाहीत, तर त्यानंतर आपलं शिक्षण झालं, नंतर आरोग्य झालं स्त्रियांचं, या गोष्टींकडे किती दुर्लक्ष आहे. ह्या गोष्टींपर्यंत आम्ही पोहोचू पण शकत नाही आहेत, कारण प्रस्थापित आम्हाला 3च गोष्टींभोवती फिरवता येतं. त्यानंतर जलयोजना तुम्ही पाहत असताल. मी म्हटलं त्या माझ्या मुद्द्यामध्ये हा एक प्रमुख मुद्दा आहे की मी जल योजना करेल. नदी जोड प्रकल्पामधून बीड, गेवराई, माजलगाव यामधून जोड नदी प्रकल्पातून 50,000 हेक्टर हे मी सिंचनाखाली आणू शकते. त्यानंतर ओबीसीचे मुद्दे, ओबीसीच्या आरक्षणासाठी तुम्ही पाहिलं असेल, मी वडीगोद्री इथे झालेल्या उपोषणाच्या दरम्यान हाकेसाहेब व नवनाथ आगमारे साहेबांसोबत प्रत्येक उपोषणामध्ये सामील झालेली आहे. आता तुम्ही उपोषणाचा आणि आरक्षणाचा मुद्दा आपण या प्रमुख ठिकाणी मांडला, तर मराठा आरक्षणाविषयी आपली काय भूमिका आहे? मराठा आरक्षणाविषयी माझी भूमिका हीच आहे की त्यांनी त्यांचं घ्यावं, पण आमच्या ताटातलं का, जे आम्ही पहिल्यापासून करत आलो. जर पहिल्यांनी काहीतरी विचार करून दिला असेल ना आम्हाला,
आजसुद्धा आम्हाला ज्या गोष्टी भेटत नाही येतं त्या पण पहिल्या पण भेटत नव्हते. आज पण सत्ता त्यांच्याकडंच होती. मग आम्हाला प्रत्येक गोष्टीपासून वंचित ठेवलं. मग त्यांनी त्यांचं घ्यावं, आमचं घेऊ नये. लक्ष्मण हाके सर मूळ सोलापूर का कोणत्या जिल्ह्यातले होते? सांगोला जिल्ह्यात. सांगोला. तर त्यांना बीड जिल्ह्यात किंवा जालना जिल्ह्यात येऊन उपोषण करायची वेळ ओबीसीसाठी होती. तर असा जिल्ह्यात, जालना जिल्ह्यात किंवा बीड जिल्ह्यात ओबीसी नेतृत्व नाही का की ते ओबीसीसाठी संघर्ष करू शकेल? आहेत ना, नाहीत असं नाही, पण आम्हाला हाके साहेबांनी जे मार्गदर्शन केलं ते पुढे येण्यासाठी त्यांनी ढाण्या वाघ आहेत आमचे ते ओबीसीचे. त्यांना शक्ती तेवढी त्यांच्यात होती, त्यांना तेवढं नॉलेज आहे, त्याच्यामुळे ते पुढे आले. आणि आमचा ओबीसी समाज हा वंचित शोषित एवढा हे नाही आहे, दबावाखाली आहे. 70 वर्ष आम्ही दबावाखाली राहिलो, तर आणखीन पण प्रत्येक ठिकाणी हा समाज दबावाखालीच आहे. पण त्यांनी एक हिंमत करून ते पुढे आलेले, तर म्हणून आम्ही त्यांच्यासाठी हा ओबीसी, दलित, मुस्लिम हे सगळे आम्ही त्यांच्या पाठीशी उभा आहोत. आता हे ज्या निवडणुका लागलेल्या आहेत विधानसभेच्या, याच्यामध्ये गेवरा तालुक्यातील जनता तुमच्याकडे एक ओबीसी चेहरा म्हणून पाहत आहे. तर त्या ओबीसी चेहरा या चेहऱ्याने आता पुढे विकासाबद्दल काय विचार केलेला आहे किंवा विकासाचे कुठले मुद्दे घेऊन आपण त्यांच्यासमोर जाणार आहात? विकासाचे मुद्दे मी आता या दौऱ्यावर ओबीसी चेहऱ्याचा तुम्हाला काही फायदा होणार आहे? फायदा मग होईलच निश्चितच. मी एक माझ्याकडे ओबीसी चेहरा म्हणूनच पाहतात आणि मी आहे, पण मी प्रत्येक ह्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. पण मी फक्त ओबीसी म्हणून नाही आहे, मी दलित, मुस्लिम सर्व समाजाच्या लोकांना घेऊन मी नेतृत्व करणारी आहे. कारण मी प्रत्येक ठिकाणी जाते तेव्हा तुम्ही पाहू शकाल की मी प्रत्येक ठिकाणी गल्ली वस्ती प्रत्येक ठिकाणी जाते. ते लमणतांडे असू किंवा काही असू, तिथे मी प्रत्येक ठिकाणीही प्रेझेंट राहते. गेवरा तालुक्यामध्ये तरुणाच्या हाताला रोजगार देण्यासाठी तुम्ही आमदार होऊ शकता? निश्चितच मी सर्वप्रथम माझा अजेंडा तोच राहणार आहे की जे आम्हाला वंजारी समाजाला म्हणजे वंजारी म्हणजे ओबीसी समाजाला जी ऊसतोड कामगार म्हणून जे समजलं जातं, मला ते बंद करायचं आहे. सर्वप्रथम तर मी त्यासाठी सुरुवात ही शिक्षणापासून करल की जिथं आमचे गेवराई जो आपला मेन येतो तालुक्याचा, तिथं शिक्षणाच्या नवतरुण वर्गासाठी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देईल. तुम्ही ओबीसीच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला, पदयात्रा काढली, जनसंवाद यात्रा काढल्या. तर फक्त तुम्ही तालुक्यात ओबीसी नेतृत्व म्हणूनच फिरता का या ठिकाणी तुम्ही मराठा समाज बांधवाच्या किंवा मतदाराच्या गाठीभेटी घेतल्यात का आणि त्यांचे काय प्रतिसाद आहे? निश्चितच गाठीभेटी घेतलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी ओबीसीच भेटावा असं नाही, त्याचा जोड ही विकासाची पण आहेच. विकास आपला पाहिला असं 70 वर्ष आपण दिलेले आहेत. एकाच प्रस्थापित एकाच घरातले तर एकाच घराणेशाहीचे आहेत, पण त्यांनी आपला विकास गेवराई तालुक्याचा भरपूर काही केलेला आहे. त्याच्यासोबत मी फक्त ओबीसी चेहरा म्हणून फिरत नाही आहे, मला विकास पण पाहिजे, तालुक्याचा विकास पण पाहिजे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणचे जे मुद्दे आता महाराष्ट्रभर गाजले, या विधानसभेमध्ये तुम्हाला मराठा समाजाचे मतदान होतील का असं वाटते का तुम्हाला? निश्चितच होतील, कारण मराठा समाजात काही अंशी तृतीयांशी फक्त समाजासाठी हे करणार आहे, काही विकासाला धरून सुद्धा चालणारे असतात. असं प्रत्येक जणच फक्त एका गोष्टीसाठी थांबत नाही. परंतु तुम्ही आताच म्हणलात की तुम्ही ओबीसीसाठी लढा दिलेला आहे, मराठा समाजासाठी तुमचं आतापर्यंत काय योगदान आहे का? मी योगदान तसं काहीच नाही केलेलं. मी माझ्या समाजासाठी, मी एक स्त्री म्हणून माझ्या लेकरांचा विचार करून मी त्याच्यात उतरलेली आहे. मी कुठे आक्षेप मराठा समाजाचा कुठं आरक्षणाबद्दल काहीही आक्षेप घेतलेला नाही. पण काही विकासही गोष्टी आहेत की ज्या व्हायला पाहिजेत पण त्या भेटलेल्या नाही आहेत. गेवराई तालुक्यातील जनतेला काय आव्हान करावं? सर्वांनी एक लक्षात आणावं की आपण 70 वर्ष ज्या आपण घराण्याला दिलेले आहेत, त्या घराण्याने आपला किती विकास केला आहे आणि किती विकास झाला आहे. आपल्याला मूलभूत गरजासुद्धा आपल्या पूर्ण होऊ शकत नाही आहेत. तर या गोष्टींचा विचार करावा की आपण बाकीच्या पण गोष्टी आहेत जसे की आरोग्य, शिक्षण, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मला सहकार्य करावं. ही विधानसभा प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी आहे? हो आहेच ना. प्रस्थापित मग आम्ही तेच म्हणजे 70 वर्ष आपण त्यांना दिलेले आहेत. 70 वर्षात आपण कुणी म्हणजे उभा राहण्याचं धाडस करत नव्हतं, कारण गरज वाटली नव्हती की करतायत करून द्यावं. पण एक आज कुठंतरी वाटते की आपल्या तालुक्यासाठी मी सरपंच 8 महिन्यापासून चकलांब्याची, तर मी 8 महिन्यात तुम्ही पाहू शकता की मी भरपूर काही गोष्टी केलेल्या आहेत गावात. पण त्या गोष्टी मी 8 महिन्यात करू शकते, तर हे 70 वर्षात करू शकत नाहीत. तर मला असं वाटलं की मी कुठंतरी आणखीन पुढं व्हावं.
चकलंबा ग्रामपंचायतचं विकासाचं मॉडेल घेऊन आपण गेवरा तालुक्यातील जनतेसमोर जाणार आहात. नक्कीच नक्कीच. आता हो घातलेल्या निवडणुकीमध्ये अवघे 13 ते 14 दिवस प्रचारासाठी उमेदवारासाठी आहेत. तर आपल्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते किंवा अध्यक्ष आणि इतर प्रमुख जे मान्यवर आहेत त्यांच्या सभा आपण या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत का? होतील आयोजित, आता आणखी बनवलेलं नाही शेड्यूल, पण होतील. आपल्या प्रचारासाठी कोण कोण येणार आहे? प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर नाही येऊ शकत, त्यांची तब्येत ठीक नाही आहे, पण त्यांचे नातू जे आहेत ते येतील. नंतर हाके साहेब येतील, नवनाथ आगवणे साहेब येतील. या निवडणुकीमध्ये होणाऱ्या मतदानाच्या याच्यात आपण मतदाराला काय आवाहन कराल आपल्यातर्फे? मी प्रियांका शिवप्रसाद खेडकर, सरपंच चकलांबा. मी जनतेला एवढंच आव्हान करल की जनतेने विचार करावा की आपण 70 वर्ष ज्यांना दिले त्यांनी आपला विकास किती केला आणि कुठपर्यंत झालेला आहे, तो प्रत्येकाने विचार करून मतदान करावं. मी प्रियांका शिवप्रसाद खेडकर, वंचित बहुजन आघाडीमधून उभा आहे. माझं चिन्ह गॅस टाकी हे आहे. धन्यवाद.